हे लाडू म्हणजे पोषणाचा परफेक्ट कॉम्बो आहे बरं का। दीर्घकाळ पोट भरलेलं वाटतं, स्टॅमिना टिकून राहतो। शिवाय हे लाडू इतके टेस्टी आहे की उपवास असो किंवा नसो हात आपोआप लाडूकडेच जातील। तर चला बघूया मग चव देणारे ताकद देणारे लाडू कसे बनवायचे। सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी खवा घ्यायचा आहे। हा खवा हाताने मस्त असं मोकळा मोकळा करून घ्या, म्हणजे खवा चुरून गुळगुळीत केला म्हणजे कसं आहे तो शिजताना एकसंध होतो। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात हाताने मी कशा प्रकारे मोकळा मोकळा करते आहे। आता इथे 1 वाटी खवा घेतलेला आहे, तर मी इथे अर्ध्या वाटीला थोडी वर साखर घेतलेली आहे। तर सध्यापुरता मी अर्धा वाटी साखर घालते आहे, लागेल तशी आपण पुन्हा ॲड करू शकू। खवा शिजवण्यासाठी आपल्याला एक जाड बुडाची कढई लागणार आहे। त्यात मी खवा आणि साखर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस चालू केल्यानंतर आपल्याला एकसारखं चमच्याने हलवत राहायचं आहे। बघा बरं का मंडळी, जशी जशी साखर विरघळेल तसं तसं आपलं हे खव्याचं मिश्रण पातळ होत जाईल। पण काळजी करू नका, लाडू अगदी मस्त बांधले जातात। पण खवा भाजताना काळजी मात्र घ्या, जोपर्यंत आपण हा खवा भाजतो आहे तोपर्यंत चमचा एकसारखा कढईमध्ये हलवत राहायचा आहे, म्हणजे कढईच्या तळाला खवा चिकटणार नाही। तर बघा आता हळूहळू आपली साखर विरघळायला लागली आहे आणि हे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागलेलं आहे। खवा आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर मंडळी तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल ना की खवा पूर्ण शिजला आहे आपल्याला कसं काय समजेल। तर बघा खव्याचा रंग थोडा बदलायला लागला, म्हणजे हलका गुलाबी किंवा क्रीम कलर यायला लागला तर समजायचं की खवा आपला आता चांगला भाजला गेलेला आहे। कारण कच्चा खवा जर राहिला तर त्यामुळे लाडूंची चव ही बरोबर येत नाही, चव बिघडते। त्यामुळे खवा हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। खवा व्यवस्थित परतल्यानंतर त्यात 1 वाटी ओलं खोबरं किंवा तुम्ही सुकलेलं कोरडं खोबरं जरी किसून घातलं तरी चालणार आहे। त्यानंतर खारीक मी इथे आडकित्त्याने बारीक करून घेतलेली आहे, ती घातली आहे। काजू बदाम आपल्याला जाड बारीक ठेवायचे आहे। हे सर्व मिश्रण थोडा वेळ परतून घ्यायचं आहे। हे लाडू अतिशय हेल्दी आणि एनर्जेटिक आहेत बरं का। सकाळी जर तुम्ही एखादा लाडू खाल्ला तर दुपारपर्यंत तुम्हाला भूक देखील लागणार नाही, इतके ते पोटभरीव आहेत। हे लाडू अधिकच स्वादिष्ट बनवण्यासाठी यात मी वेलची पूड देखील घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात किंवा नाही घातली तरीही चालणार आहे। बघा आता माझ्या घरात धवल लहान असल्यामुळे मी ते खारीकचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। पण जर तुमच्या घरात मोठी मंडळी खाणारी असतील तर तुम्ही खारीक थोडी जास्त घातली तर साखरेचं प्रमाण कमी राहून सुद्धा लाडूंना नैसर्गिक गोडवा मिळणार आहे। त्याच्यामुळे खारीकचं प्रमाण थोडं जास्त जरी असलं तरी चालणार आहे। आता इथे आपण सारण हे थोडं कोमट होऊ देऊ। आता हे सारण कोमट झाल्यानंतर आपल्याला कोमटच याचे मस्त असे लाडू वळायचे आहेत। हे लाडू खवा, ड्रायफ्रूट्स आणि खारीकचे असल्यामुळे प्रोटीन, कॅल्शियम आणि नैसर्गिक ऊर्जा यांचे उत्तम स्रोत असणार आहेत। शिवाय हे लाडू आपण कोणत्याही ऋतूमध्ये खाल्ले तरी अतिउत्तम। जर म्हणाल तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या भरपूर सारे फायदे आहेत। बघा ना, आपले हाडं मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते, हिमोग्लोबिन वाढतं। शिवाय मेंदू, हृदय, त्वचा आणि केसांसाठी तर अत्यंत फायदेशीर आहे। उपवासालाच खाल्ला पाहिजे असं काहीही नाही, तुम्ही इतर वेळेस जरी खाल्ला तरी तुमचं पोट भरलेलं वाटेल, स्टॅमिना टिकून राहील। हे लाडू म्हणजे चव, ताकद आणि पोषणाचं परफेक्ट कॉम्बो आहे। शिवाय बनवायला अगदी झटपट रेसिपी आहे आणि आपले शारीरिकदृष्ट्या तर भरपूर सारे फायदे आहेत। हे लाडू 15 ते 20 दिवस सहज टिकतात। तुम्हाला जर जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचं असेल तर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवा आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते खूप दिवस छान राहतील। अगदी ताजे बनवले अशीच चव लागेल। या व्यतिरिक्तही उपवासाच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर थोडाही वेळ न घालवता माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन उपवास या प्लेलिस्टला चेक करा। तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर फर्स्ट टाईम आले असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया लवकरच। बाय बाय।